आता मेवणी असतो करायचं नाही म्हणून बहिणीनं सांगितलं. चालूच आहे असं काय करायचं. मग विष्णू काय नेहमी येणारा वाट कसं काय चुकला? हाताने पाणी घेऊन प्यायला तर बघा काका पण लई दिवसात नाही आले तर. मग आता बघ बाबा पाहुणच बनायचं. आता घेऊन लोक माझा पाणी घ्या प्यायला लागलाय. हा लेग बी म्हणतीये आणि पाहुणा बी म्हणतीये. चालू आहे मिठाचं सूप काढायला. अगं पातेल्यात वत खाली ओतू नको. थोडासा रस्सा टाकतात. नमस्कार बहिणीनं उन्हाच्या रसात चालू केलं बघा हे. कसा तुरळा काढायचा चालू आहे बघा इकडे. माझा तर तुरळा 100% निघाला. बस काढू मिठाचं पाणी. काढ जरा बघूल पातेलं ती गच्च भरून काढा. आपल्याकडे बघूल म्हणते ती मी पातेलं म्हणतो बरं का. त्यात काय दिसत नाही बघा नुसतं धुरळच दिसतंय. थांबा थांबा जरा थोडंसं पाणी आहे एवढं आटू द्या. अजून काढ ग पातेलं गच्च भर. आणि तिकडे याला लागणारी सामग्री सगळी आहे बघा. कांदा टोमॅटोची पेस्ट खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळं काढून ठेवलंय. ह्या डब्यात आहे मुटका मसाला ती काढायचा आहे. मुटका मसाला घ्यायचा आहे. डब्बा जाणलाय बाय मन सगळा डब्बा टाकायचा आहे म्हणजे भाजीच कोणी खाऊन असं करायचं आहे का नाही. वता वता राहू द्या तेवढं काय होत नाही. आणलीत की कालच्या बाजारात आहेत घेऊन ये. तर मागल्या वेळेस जी भाजी आपण बनवली होती त्यात सांगितलं कट जास्त झालाय. नाजरात तेल थोडं कमी वापरलंय तरी पण भरपूर आहे. इकडं चालू आहे त्या भाकरी करायला. वयना भाकरी केल्या का नाही त्या? किती खाल्ल्या? मी करत भाकर खाल्ली नाही काय अहो. तर चालू आहे आता ही तुमच्या कविता ताईच असते ती घाळ कामात तेल कडलंय पण ती पालं नाही तर नाही गेली. तिला तर काय म्हणायचं सकाळपासून ते कुठलं काम करून कुठलं नाही कळ नाही. फक्त आडवं बोलाय तेवढं येते. तुम्ही काय बसा तुम्ही लय सकाळी धिंगाणा केला बिना कामाचा. टाक पालं बस का बघा किती 2 टाकलं 4 टाकलं. वाऱ्यानं चाललं उडून. तर ह्याला जाळ हाय खाल्लं तेल आहे जरा पाणी आहे म्हणल्यावर कढाई वेळ लागणार आहे. भाकरी चालू आहे सासूबाई तिकडं ही करते भाकरी. आले ती तर हिचा काका या आलाय त्यामुळं रस्ता चुकली हो पहिल्यांदा आल्यामुळं. आधी ही टाकते कांदा टाका. हलवा वहिनी पडू नका हलवायला. हाय ती पण टाका पुसून. सगळी ये लागली ती एक झाड आहे का खाली? हाय आता काय नाही वाटत बा पितळाच्या हांड्यात भाजी करताना. पण ज्यावेळेस पितळाचा हांडा घासायची वेळ येते ना त्यावेळेस मात्र लय जीव घायला येतो. काय सांगू तुला तिकडे आईच्या चालू त्या भाकरी. आणि मिस्टेक अशी झाली बघा पप्पा येऊन माघारी गेला कारण दोघांनी भावानी फोन उचलला नाही तर एकाचा लागत नव्हता एक उचलत नव्हता. त्यामुळं पप्पा इथनं रिटर्न प्यायला गेले तर आता तिथून इकडे यायचं येतं. म्हणजे तुझं मटण मला तेवढंच पडणार आहे खायला. फोन उचलला नाही म्हणून एवढं. हलवा कांदा खाली चिटक तू बारीक पेस्ट केलेली चिटकू देऊ ना. टमाटो पेस्ट टाका टाक. पुसून पातेली टाका. टाकायचं की आता आली की मेहुणीला सांगा की चालूच आहे. आता मेवणी असतो करायचं नाही म्हणून बहिणीनं सांगितलं. चालूच आहे असं काय करायचं. मग विष्णू काय नेहमी येणारा वाट कसं काय चुकला? हाताने पाणी घेऊन प्यायला तर बघा काका पण लई दिवसात नाही आले तर. मग आता बघ बाबा पाहुणच बनायचं. आता घेऊन लोक माझा पाणी घ्या प्यायला लागलाय. हा लेग बी म्हणतीये आणि पाहुणा बी म्हणतीये म्हणजे मेळ लागला बघा. भाजलं का बाय ना
महिन्याच्या आवाज येत नाही, महिना बोलत नाही तुम्हाला. तर ते पाणी दे त्यांना टाकून. तर एक 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 झालेली रिकामी पातेली साईडला ठेवा की. आता लसूण आणि अद्रक टाक. हा पण भाजले का ती व्यवस्थित? चांगलं भाजू द्या. लाल भडक झाले. मग त्याला आधी मी काय केलंय, भाजून घेतलंय, म्हणजे आरात त्याला भाजून घेतलंय. त्यामुळे काय एवढं मिस्टेक होत नाही. आता जरी ते तुम्ही म्हणताय ना कच्चं काय नाही, भाजून घेतलंय, त्याला कलर आलायला आवश्यक करा तेव्हा. चला टाका मग. भाजी कशी झाली या? पोयाचे मग कशी झाली पाहिजे असं म्हणायचंय. रगील झाली पाहिजे, कारण आता सामग्री कमी नाही याला. झालंय एवढं ऊन पडलंय, उन्हाच्या रपात ती भाजी बनवायची आहे. काय माहिती नाही, तसं जवळ उभारू वाटत नाही, एवढं ऊन पडलंय. ऊन पण आहे, खालनं जाळ पण आहे, त्याच्या पण लाया म्हणजे झळया चालते, त्या पोळतय. आता कोथंबीर आचारी सांगते तर तसं टाकायचं. काय करायचं परत हे खाली होतो ना, काय करावं. नाही होत. अरे देवा, कुठलं मेहून काळजीनं म्हणलं मेहून आमचं. अहो तुमचंच पप्पा आलं होतं, तुमच्या पप्पामुळे उशीर झाला. पप्पा आलं महागारी रिटर्न गेलं ग. बायाला पण उचलला नाही, त्याला उचलला नाही म्हणून नाही. आणि त्यांचं काय झालं, स्विच ऑफ होत होतं, लाईटच नाही म्हणून पोरं फोन उचलत नव्हती. काय टाकलं ना नाही, आता भाजून घ्यायला लागली सगळं. रसा अजून मिठाच आहे. सूप म्हणायचं याला, काय म्हणायचं, आपलं पाकडाचं सूप. तुमचं झालं की सरळ, पण आम्हाला काय तुम्ही सुशिक्षित माणसं. तर बाजू द्या याला बरं का. अगं इकडं ही पाणी पातेलं पोळते ती पोळतय. भाजी एक नंबर होणार आहे. पातेलं घरात नाही. काय होता ती पोतली मध्ये बासवीत नाही एवढी भाजी शिकार होती बघा, नाही तर अजून थोडी करूया. नको ही खूप आहे म्हणजे बघा. ही अशी झाली भाजी, अजून उकळी यायची. उकळी आल्यावर कळतंय. मीठ टाकावं थोडं. मीठ आणलंच नाही खरं, तर घेऊन या. कारण मीठ तू टाकलेलं तेवढंच, त्याच्यावर मीठ टाकलंच नाही. धावपळ उठली, लय पळापळ उठली, जरा समजून घ्या. पाहुणे येऊन जेवण करून शिना गेली ती. आता भाऊजा पण जेवले, त्या फुल तास जेवले त्या बघा. उठा येईना, बसा येईना, भाऊजा शिंगा हाला येतंय का नाही? हाला पण येईना. भाजी कसं जाते रुपा? अगं मोठं बोल. काय झालं नसतं का, जुतीची भाऊजाई माझी पण खाय सखी भाऊजा हिला एकच आहे एवढी, आणि माझी पण भाऊजा वाटते रडली मागाशी. भाऊ पण आला नाही, कारण की घरी कोण नव्हतं, ट्रॅक्टर गिरण हाय, त्यामुळं घर मोकळं सोडून येता आलं नाही. पण मन राहिलं नाही. एका बहिणीने पण काय केलं माहितीये का, डबा भरला आणि भावाला पच केला खायला तिथं. आणि एका बहिणीला भावाची किंमत कळते. ज्यावेळेस भाऊ नसतो ना, बहिणीला वेळाला आपलं पाणी येते. ती माझ्यासंग पण घडलं या, पण आता मी रडली लगेच मागणी आला, त्यामुळं तेव्हा एक भारी वाटते. आता तुम्हाला काही येत नाही का? भावला येत नसतो म्हणलं, आता येत नसतो, पण हाय किंवा भावावर त्या लय जीव आहे माझा, त्या भावावर नाट्यापेक्षा त्या भावावर लय जीव आहे. कारण की ती हायच तसा, कधी वर करून बोलत नाही, काय नाही, त्यामुळे तिची लय माया येते मला. त्याचं पोरगं होतं सकाळ धरणं, कालच्या धरणं. आता काय झालं, धाकटा भावाच्या नंतर ना भावाच्या मागे लागला, घेऊन गेला भाव. झालंय कसं नाही, कमेंट मध्ये नक्की सांगा.